नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजचे वृत्त. संक तालुका जत जिल्हा सांगली येथे श्री संत बागडेबाबा आश्रम येथे विजापूर येथील ज्ञानयोगी आश्रमचे श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे या ठिकाणी प्रवचन संपन्न. या प्रवचनासाठी संक तालुका जत येथील बागडेबाबा आश्रमाचे माननीय तुकाराम बाबा महाराज, माननीय डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी, इचलकरंजी येथील महेशानंद स्वामीजी, संक मठाचे परमपूज्य महेश देवरो यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या मठामध्ये आपाजींचं पाऊल लागून ही भूमी पवित्र झाली. आज गेले अनेक दिवस श्री संत सद्गुरुसाई बागडेबाबांच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. त्याचबरोबर बिस्लरी प्लॅन्ट चालू आहे. यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे, या उत्पन्नाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष श्री संत बागडेबाबांच्या राष्ट्रीय संत गाडगेबाबांचे शिष्य वैराग्य संपन्न बागडेबाबा आणि बागडेबाबांच्या माध्यमातून त्यांचा कृपा आशीर्वादाने जेवढं पण या मठाच्या माध्यमातून पिऊनला ब्रिक्स आहे, वीड उत्पादन आहे, बिस्लरी प्लॅन्ट आहे, या सर्वांमध्ये मिळणारं उत्पन्न सामाजिक कामासाठी आम्ही आतापर्यंतच्या कालावधीमध्ये खर्च करत आलो. प्रत्येक वर्षी यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रोज दिवसा प्रतिदिनाने 2.5 टन भाजीपाला गेलो मंदिर घासून केलं म्हणजे ही मठदेंद्री श्री संत सद्गुरुसाई बागडेबाबा मानव मित्र संघटನಾ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ಊರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ತಾಲೂಕಾ ಒಳಗೆ ಎಲ್ಲಿ ಯಾವುದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇತ್ತು, ಯಾರು ಮನೆ ಸುಟ್ಟು, ಯಾರು ನೀರಿನಾಗ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆನ್ ದ ಸ್ಪಾಟ್ ಅದೇ ದಿವಸ ज्या दिवशी घटना घडते त्याच दिवशी श्री संत सद्गुरुसाई बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून त्या घरातील व्यक्तीला 5,000 रुपये आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्याला 10,000 रुपये त्याच दिवशी देण्याचं आम्ही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून काम करतो. त्याचबरोबर बिस्लरी प्लॅन्ट संत या ठिकाणी आहे, सिद्धापूर या ठिकाणी आहे, सांगलीमध्ये एक आहे आणि पुण्यामध्ये आहे. या सर्वांचं मिळणारं उत्पन्न एक सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटप करतो. हे आमचा या ठिकाणी मठाचा परिचय आहे. संघ गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं प्रत्येक वेळेस या कल्याण मंडपमध्ये कार्यक्रम होतात. त्यातून मिळणारी उत्पन्न सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातून आम्ही सॅनिटायझर असतील, मास्क असतील, असे विविध उपक्रम, सामुदायिक वारसोळा असेल, त्याचबरोबर घराची पडझड झाली असेल, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून या मठाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा केली जाते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्यावरती असंच राहू दे. या नगरीमध्ये जमलेल्या सर्व भाई भक्तांना माझी विनंती, हा जन्म नाशिवंत आहे, हा देह जाणार आहे. संतांच्या संगतामध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही वास्तव करणं अत्यंत गरजेचं आहे. इथं ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शिजवावे. वैराग्य संपन्न बागडेबाबा गाडगेबाबा आज परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामींचं दर्शन झालं. ही पवित्र भूमी, या पवित्र भूमीमध्ये आज पावन झाली. ही पवित्र भूमी आज झाली संतांच्या पदस्पर्शाने. संत साधू संत एकटी करा, तोच दिवाळी दसरा. सुंदर अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थांनी केलं, सहकार्य केलं. त्या सर्वांचं खूप मनापासून आभार. कारण हा जन्म नाशिवंत आहे. संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही जर नाही राहिले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोकी, जाईन ग माई दया पंढरपुरा भेटेन माहेर आपुरिया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीला म्हणतात की तुम्हाला राहायला घर नाही, अंगावरती वस्त्र नाही, तर एक नव्हे तर 3 लोकांचा संसार सुखाचा करेल. ते कसं काय? तर माऊली म्हणली मी माझ्या माहेरला जाईल, माझ्या आई वडिलांना मागणं करेल. एखादी मुलगी आपल्या घरामध्ये गरीब परिस्थिती असेल, सासरवाडीची जर परिस्थिती गरीब असेल, तर माझ्या माहेरला जाणार आणि माहेरला जाऊन मी माझ्या आई वडिलांना विनंती करणार की माझ्या घराची परिस्थिती गंभीर आहे, मला घराला लागणारं सामुदाय तुम्ही द्या आणि हा माझा संसार सुखाचा करणार. तसं माऊली म्हणाली की मी माझ्या माहेरला जाईन, पांडुरंगाला जाईन, त्यांना विनंती करेन आणि हा 20 लोकांचा 3 लोकांचा संसार सुखाचा करेल. ದೇವನಿಗೆ ನಾವು ಪ್ರಿಯರಾಗ್ತೇವಲ್ಲ ಅಂಥದನ್ನು ನೋಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಕೇಳಬೇಕು, ಅದನ್ನೇ ಕೈಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ತತ್ವಜ್ಞಾನ. ಸುಲಭಿಲ್ಲ. ಕಣ್ಣ ನೋಡಿ ಬಲಸಾಗಬಾರದು, ಕಿವಿ ಕೇಳಿ ಬಲಸಾಗಬಾರದು, ಕೈ ಹಿಡಿದು ಬಲಸಾಗಬಾರದು. ಹಾಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡ್ರೆ ಈ ದೇಹ ಪವಿತ್ರ ಅಂತ.
ಅಂಥವರ ಜೀವನ ಪವಿತ್ರ. ಹಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಾಳೋದು, ಬದುಕೋದು, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡುವಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾಲ್ವರು ಶ್ರೀಗಳು ಬಹಳ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ತಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಒಂದು ದಿವಸದ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ ನಿರ್ಣಯ ಆಯಿತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋದ್ರಾಗ ಏನು ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಊರೆಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛ, ಇಲ್ಲೊಂದು ಮಂಟಪ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಂದರ ಚಿತ್ರ ಬರೆದಾರೆ. ಏನು ನೋಡಿದರೆ ಎಷ್ಟು ಆನಂದ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಬದುಕು ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಹೀಗೆ, ಎಲ್ಲಿ ಬದುಕಿನತ್ತ ನೋಡಿದರೆ ಒಂದು ಹೊಲಸ ಕಾಣಬಾರದು, ಮತ್ತು ಇಂಥ ಸುಂದರ ಸುಂದರ ಸಂಗತಿಗಳು ಮಾತಿನಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತಿರಬೇಕು, ಕೈಗಳಿಂದ ಅವು ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತಿರಬೇಕು. ಈಗ ರಂಗಬಲಿ ನೋಡ್ರಿ, ಸುಮ್ಮನೆ ನೋಡಿದವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಇಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮನುಷ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಕಲಿಸೋದಕ್ಕಾಗಿಯೇ ಇಂಥ ಗುರುಗಳೆಲ್ಲ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಸ್ವಚ್ಛ ಬದುಕನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಾರೆ, ನಮಗೂ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರೋದನ್ನು ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಗುರುಗಳ ಭಕ್ತರ ಈ ಸಂಬಂಧ ಪದ ಅಲ್ಲ, ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿಯೇ ದೇವನ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಯಾಗುವುದು, ದೇವನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರವಾಗುವುದು. ಆದ್ದರಿಂದಲೇ ನೀವೆಲ್ಲ ಪುಣ್ಯವಂತರು. ಇಂಥ ಗುರುಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. ಆ ಬಳಿಕ ನೀವೆಲ್ಲ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು, ಅವರ ಕೃತಿಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೀರಿ, ನೋಡ್ತೀರಿ, ಬದುಕನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ತೀರಿ. ಇದಕ್ಕಿಂತ ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ಯಾವುದು ಜೀವನದಲ್ಲಿ? ಎಷ್ಟು ಶಾಂತವಾಗಿ ಕೂತೀರಿ. 1000 ಜನ ಇದ್ರು, ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗೆ ಕೂತೇವಲ್ಲ. ಹಂಗ ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ತಣ್ಣಗಿರ್ಬೇಕು. ಬಹಳ ಕಸಲ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ಬೋದು. ಹಣಕ್ಕಾಗಿ, ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ, ಪ್ರಶಸ್ತಿಗಳಿಗಾಗಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಕಸಲ ಮಾಡದೆ ತಣ್ಣಗಿರೋದನ್ನು ನಾವು ಕಲಿತೇವೆ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ತಂಪದ ಅಲ್ಲಿಯೇ ದೇವರು, ಎಲ್ಲಿ ತಂಪ ಇರ್ತದ ಅಲ್ಲಿಯೇ ಸಂತಸ. ಹಾಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಹಾಗ ಇರಬೇಕು, ಹಾಗದೀರಿ ಅಂತ ತಿಳಿದೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾಲ್ವರು ಪೂಜರು ಎಷ್ಟು ನಿಮ್ಮನ್ನು ಕೊಂಡಾಡಿದರು. ಅವರ ಮಾತು ನಿಮಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡ್ತದೆ, ಒಳ್ಳೆಯ ಜೀವನಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆ ನೀಡ್ತದೆ. ಅಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ಸಂಘ ಅತ್ಯಂತ ಸ್ವಚ್ಛ ಊರ, ಸಂಘ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಊರ. ಸಂಘದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯ ಅರಳತಾ ಇದ್ದಾವ ಮನೆಯೊಳಗೆ. ಹಾಗೆ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತದೆ. ಹಂಗೆ ಆಗೋ ಇಲ್ಲೇ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಊರದ, ಯಾವುದು ರಾವಳ ಗುಂಡವಾಡಿ ಅಂತ ಅದ. ನಾವು ಬಹಳ ದಿವಸದ ಹಿಂದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಅವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದರು, ಆ ಭಾಗದ ಜನ ಬಹಳ ಸ್ವಚ್ಛ ಊರ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಊರ ಅಂತ. ನಾವು ಹೋಗಬೇಕಂತ 1 ತಾಸು ಮುಂಚೆ ಹೇಳಿದೇವಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಬಾರ್ದಲ್ಲ, ಎದ್ದು ನೋಡಬೇಕು ಅಂತ 1 ತಾಸಿನೊಳಗೆ ಹೇಳಿ ಬಾದೇವಿ. ಊರಾಗ ಒಂದು ಕಸದ ಕಟ್ಟಿಲ್ಲ. ಹೌದಲ್ಲ ಹೇಳಿ, ಇದು ಜೀವ. ಊರಲ್ಲಿ ಕುಡಿಯೋರಿಲ್ಲ, ಜಗಳ ಮಾಡೋರಿಲ್ಲ. ಆದರ್ಶ ಅಂದರೆ ಇದಕ್ಕಂತಾರೆ. ಇಂಥ ಊರ ನಮ್ಮ
ಮಂತ್ರವು ಸಹಿತ ಇದು ಶಿವನ ಊರಾಗಬೇಕು ಹಂಗೆ ಆಗಲಿ ದೇವರನ್ನು ಬೇಕು ಎತ್ತರ ಸಂಕರಾಗ ಇರಬೇಕು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಅನಿಸ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಬಡಗಿಂದ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದರೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಒಳಗೂ ಸ್ವಚ್ಛಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರುವುದು. ಯಾರನ್ನ ದ್ವೇಷಿಸಬಾರದು, ಯಾವ ವಸ್ತುವಿಗೂ ಅತಿಯಾದ ಆಸೆ ಮಾಡಬಾರದು. ಹಾಗೆ ಮನಸ್ಸನ್ನು ತಿಳಿಯಾಗಿ ಸ್ವಚ್ಛಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡೇವೆ ಅಂದರೆ, ಕೈಗಳು ಸ್ವಚ್ಛ ಸುಂದರ ಕೆಲಸದಾಗ ತೊಡಗಿತು ಅಂದರೆ, ಮಾತಿನಲ್ಲಿ ಮಧುರತೆ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಅದೇ ಸ್ವಚ್ಛ ಕಲ್ಯಾಣ. ಹಾಗೆ ಬಸವಣ್ಣನವರು ಒಂದು ರಾಜ್ಯಸ್ಥ ಮಾಡಿದರು ಕಲ್ಯಾಣ ಅಂತ. ಅದು ಹೆಂಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಹಿಂಗಿತ್ತು.